सगळ्यांना नमस्कार. मी प्रतिभा गलांडे मोरे. मोरेज वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता ही आहे कोयना नदी आणि कोयना नदीच्या काठावरती असलेलं हे आहे पालवी कृषी पर्यटन केंद्र, महाबळेश्वर तापोली तालुका. तिथे आज आपण भेटायला आलो आहोत आणि ह्या कृषी पर्यटन केंद्रामध्ये अजून दुसऱ्या कुठल्या कुठल्या सुविधा आहेत त्याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आणि तर पुढे जाऊन आपण सगळे डिटेल मध्ये. हा आहे पालवी कृषी पर्यटन केंद्राचा एंट्रन्स. आणि आपल्या सोबत आहेत सर आणि मॅडम. चला मॅम आणि सर, तुम्ही दोघेही थोडक्यात तुमची ओळख करून द्या. तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव तुकाराम धनावडे, माझ्या मिसेस वैशाली धनावडे. आम्ही नमस्ते सर. नमस्ते. आम्ही 8-10 वर्ष झाले आम्ही पालवी ॲग्रो टुरिझम हे चालू केले. त्याला 10 वर्षापासून सुरू केलं. चालू आहे. आणि आमच्याकडे फक्त काय फॅमिली असते, टुरिस्ट आणि फॅमिली होतो. आणि आमच्याकडे आम्ही फॅमिली जेवण बनवतो आणि घरगुती पद्धतीचं जेवण, सगळं जेवण घरगुती पद्धतीचं तुम्हाला जेवण मिळतं. आणि एकदम म्हणजे गावरान पद्धतीचं असतं जेवण, सर्व गावरान पद्धतीचं घरी चुलीवर बनवलेलं जेवण आपल्याला मिळतं इथे. आणि ग्रामीण एरिया, ग्रामीण संस्कृतीचा एक्सपिरियन्स, अनुभव पण येतोय तुम्हाला. आणि आमच्याकडे काय 8 कॉटेज आहेत, स्विमिंग पूल आहे. आपण कॉटेजेस, स्विमिंग पूल जवळ जाऊन बघूया. चालेल. तर चला आपण सगळेजण बघूया ह्या ॲग्रो टुरिझम सेंटर वरती अजून पर्यटकांसाठी कुठल्या कुठल्या सुविधा दिल्यात. तर चला पुढे जाऊया. मॅडम चला. कस्टमर्सची बुकिंग वगैरे कुठे घेता? आमचं ऑनलाईन बुकिंग आहे सगळं. आणि जर ऑफलाईन कोणी आले वॉकिंग तर घेता? आणि ह्या साईडला अशी एक रिकामी जागा आहे, खूप छान स्पेस आहे. तुम्ही समोर नदी आणि छान खाऊ शकता, गप्पा मारू शकता आपल्या फॅमिली सोबत, फ्रेंड सोबत. आणि ह्या साईडला आपण पाहत आहोत की वेगवेगळ्या कॉटेजेस आहेत ना? किती कॉटेजेस आहेत? 6 कॉटेजेस आहेत. एखादी कॉटेज आपल्याला बघता येईल का? दाखवतो. ओके, आपण आतमध्ये जाऊन एक कॉटेज बघूया. आपल्या सोबत इथे पर्यटक पण आहेत. सर, तुम्हाला पालवी कृषी पर्यटन केंद्र कसं वाटतंय आम्हाला सांगा. तुम्ही दोघे एन्जॉय करताय? छान. काल संध्याकाळी आलो होतो आम्ही. आल्यानंतर एकंदरीत आजूबाजूचे बरेचसे रिसॉर्ट्स बघितले, पण इथला जो व्ह्यू आहे समोरचा, हो बरोबर, अगदी. त्यात जे कॉटेजेस आहेत, महत्वाचं म्हणजे इथं कौलारू आहे, त्याच्यामुळे गरमी होत नाही. सकाळी अंदाजे 6:15 आम्ही उठलो होतो. लिटरली थंडी वाजत होती. सकाळचं टेम्परेचर 19 होते. समर आहे असं वाटलं पण नाही. बिलकुल नाही. आणि जेवण अप्रतिम. कुठून आलेत आपण? आणि दोन्ही खूपच छान होतं. ओके. आणि मुलांसाठी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. पुण्यावरून आलेत आणि जेवण आवडलंय खूप. आणि वातावरण पण आजूबाजूचं. चला, म्हणजे फायनली तुम्ही खूप छान एन्जॉय करताय आणि तुमचं क्वालिटी वीकेंड स्पेंड करताय, राईट? ओके, एन्जॉय. तुम्ही दोघं पण खूप छान एन्जॉय करा. चलो बाय. तर मॅडम ही जी कॉटेज आहे, आणि मेन म्हणजे मला काय आवडलं, तुम्ही प्रत्येक कॉटेजेसला असं जे वेगवेगळं नाव दिलंय ना, नद्यांची नावं दिली आहेत, ती खूप छान आहे. तर एक कॉटेज आपण आतमध्ये जाऊन पाहूया. खूप छान स्पेशियस कॉटेज आहे. डबल बेड आहेत. डबल बेडचे 2 बेड आहेत. इलेक्ट्रिसिटी, लाईट सगळं आपल्याकडे आहे. खूप छान अट्रॅक्टिव्ह सेल्फी पॉइंट आहे. सेल्फी पॉइंट वगैरे, इथे फोटोज वगैरे सगळ्या पर्यटकांना फोटो काढायला आजकाल फोटोचा ट्रेंड आहे. एकदम फोटोग्राफी पाहिजे सगळीकडे. खूप सुंदर पॉइंट केलाय हा. आणि हा डायनिंग एरिया. या डायनिंग एरिया मध्ये किती लोक बसतात एकाच वेळी? 50 लोक बसतात. आरामात 50 लोक बसू शकतात. आणि शेजारीच किचन आहे. आणि रात्रीच्या वेळी इथे तुम्ही पर्यटकांसाठी वेगवेगळे गेम्स पण घेत असाल, ऍक्टिव्हिटी होत असतील. कुठल्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी घेतात? कॅरम वगैरे, कॅरम बोर्ड आहे, चेस आहे. आपल्या ग्रामीण पद्धतीचे खेळ पण घेऊ शकतो. संगीत खुर्ची वगैरे सर्व खेळ. संगीत खुर्ची वगैरे पण घेतात. पण आता झालेत गेस्ट लोक.
आपल्या इथे. हा ग्रुप आलेला आहे हो, सगळा सर्व आताच आलेला आहे. पर्यटकांचा, पण ते खूप छान एकदम जेवण एन्जॉय करतात आहेत, त्यामुळे मी त्यांना जास्त डिस्टर्ब करणार नाही. फक्त एक सिंपल क्वेश्चन आहे, कसं वाटतंय पालवी कृषी पर्यटन केंद्र? फार छान. आवडतंय जेवण? चला एन्जॉय करा तुमचं जेवण. इकडून जाऊ स्विमिंग पूलच्या तिथे. इथे स्विमिंग पूल आहे आणि वरून आपण हा व्ह्यू पाहू शकता. किती छान डोंगराच्या कुशीमध्ये विसावलेले हे. तिकडे वरती पण कॉटेजेस आहेत. वरती कॉटेजेस आहेत. आहेत, हा, 5 आहेत वरती. टोटल कॅपॅसिटी किती आहे पूर्ण? आपले 60-70 लोक 60-70 लोक राहतात आहेत. 70-80 लोकांचं तर बजेट आहेच आहे. समोर ब्रिज होतोय, ब्रिज होते. म्हणजे ते काम शेजारच्या चालू आहे. गावाला कनेक्ट होतंय हे. हो. तुमची शेती पूर्ण हे क्षेत्र किती एकरचं आहे? हे आपले म्हणजे 50 गुंठ आमची जागा आहे. त्याच्यामध्ये आम्ही हे पालवी रिसॉर्ट बनवलंय. त्याच्यामध्ये आमचं शेतीचं पण आहे. शेतीमध्ये आंबे वगैरे आहेत. आपले फळबागा आहेत. फळबागा वगैरे. परत पिकं कुठली कुठली घेता? आपल्या इथे भाताचं पीक जास्त भेटतं इकडे. फळभाज्या, आंबे वगैरे असे आंब्याचे वगैरे रिसॉर्ट आणि आपलं थोडंसं हे आमचं शेतीचंच. शेती. हा. ओके. आणि स्ट्रॉबेरीचं वगैरे आहे तिकडे आम्ही घेऊन जातो. आपण customer ला वगैरे. पर्यटकांना पर्यटकांना ते शेवाळफेरी आवडतं ना, शेतामध्ये घेऊन त्याच्यामुळे हो, घेऊन जातो आम्ही. बरोबर. ट्रेकिंगला वगैरे घेऊन जातात म्हणा, तिकडे आम्हाला घेऊन जावं, तिकडे घेऊन जातो. ट्रेकिंगलाही घेऊन जात आहे. आणि पण त्यांना ऍक्च्युअल फार्म मध्ये शेतात काम करण्याचा अनुभव देतात का? त्यांना करतात. आमच्याकडे करतात. म्हणजे आलेले एक गेस्ट लोक, तर आम्ही शेतीचं काम म्हणजे भात वगैरे लावत होते, तिथे ते गेलेली, त्यांनी स्वतःहून भात वगैरे लावलं. अरे वा, मग त्यांना खूप आवडलं, म्हणजे त्यांनी खूपच एन्जॉय केली त्यावेळेला. छान. आणि पूर्ण म्हणजे किती दिवसाचं पॅकेज देता? 1 दिवस, 2 आपलं दिवस का? एक दिवसाचं एक पॅकेज दिवसाचं आहे आहे. आपलं. त्याच्यामध्ये आम्ही 1800 रुपये पर डे. त्याच्यामध्ये त्यांना 2 टाइम जेवण, चहा, नाश्ता वगैरे आणि कयाकिंग, पॅडल बोट आपल्या पॅकेजमध्येच आहे. पॅकेजमध्येच आहे. पॅकेजमध्ये. आणि आणि जर रात्री एखाद्या पर्यटकाला वाटलं की मला 3-4 दिवसही राहायचे, तर हो, तशी मग तेव्हा सुविधा थोडंसं उपलब्ध आहे होतं, का? होते उपलब्ध. आता काही जण 3-3, 4-4 दिवस राहतात. हां. सर्व व्यवस्थित आणि त्यांना सोय जेवणाचं वगैरे. कसं आहे? जेवणाचं सर्व घरगुती पद्धतीचं जेवण वगैरे, मसाले वगैरे सर्व मी स्वतः बनवते जेवण. आणि व्हेज, नॉन व्हेज? 2 जागे कोकम तू एकटाच कोकम जा श्रावणी विचारलं तुम्हाला कोकमचा ताक आहे जा पडत कोकम किंवा ताक घ्यायचं येत असेल तर घेऊन हे इथं असलेले वेगवेगळे पॉईंट्स आहेत पर्यटकांसाठी. पर्यटक त्यांच्या आवडीनुसार घेऊ शकतात ना इथले पॉईंट, का सगळेच पॉईंट त्यांना व्हिजिट करायला देता आपण? आवडीनुसार घेऊ शकतात. आणि व्हेज, नॉन व्हेज दोन्ही? सर्व दोन्ही. दोन्ही मग छानच सर्व. बेत असेल. सगळं आवडीचं सर्व अन्न, सर्व छान एवढा आवडीचं. मस्त परिसर राहायला. आपल्या इथे म्हणजे कसं पहिली गेलेली जी लोक आहेत ना, तीच ती वापस जास्त येतात. त्यांनी येतात. हो, सगळ्यांना रिपीट यांना कस्टमर्स सांगून चांगले. रिपीट तेच आमच्याकडे येतात. छान. सगळ्यांना म्हणजे आपण म्हणजे असं कसं गेस्ट लोकांसाठी बाहेरच्या लोकांसाठी आपले कसे कस्टमर आहे त्यांच्याशी कसं असं नाही, आम्ही एकदम घरातल्यासारखी फ्रेंडली राहतो. त्याच्यामुळे खूपच एन्जॉय. जाता वेळी तर त्यांना असं वाटतं की जाऊच नाही जाऊच इथून, नाही. असं हो ना, होतं. एवढं रिलॅक्स एवढं करायला म्हणजे आलेले असतात. फ्रेंडली राहतात एकदम. आमचं बोलणं बरोबर. वगैरे सर्व किचन मध्ये येणार, माझ्याशी बोलणार, ताई कसं बनवलं, काय बनवलं, आम्हाला पण रेसिपी सांगा. असं विचारतात. सर्व रेसिपी वगैरे म्हणजे कुठली कशी बनवली भाजी, कोणती कशी, सर्व विचार. म्हणजे एकंदरीत तुमचे पर्यटक खूप हां. खुश होऊन खूप जातात खूप आणि खुश जेव्हा होऊन ते जातात. दुसऱ्यांदा येतात हां. त्याचाच अर्थ आहे की त्यांना ही जागा, हा हां. परिसर, तुमचं कृषी पर्यटन केंद्र खूप आवडतंय. खूप आवडतं. ग्रीनरी पण भरपूर आहे. हो. पाण्याचा सोर्स म्हणजे ही नदीच आहे ना हो, तुम्हाला, नदीच. त्यामुळे आणि आम्ही बोरचं पण पाणी, बोरचं बोर पाणी. वगैरे आम्ही काढून स्वतः. छान. तुम्ही तुमचा वेळ देऊन मला खूप छान माहिती थँक दिली, यू. त्याच्यासाठी मी मनापासून आभारी आहे. थँक यू. आणि सर्व जे हा व्हिडिओ बघत आहेत सगळ्यांना मी सांगू इच्छिते की खूप छान प्लेस आहे. महाबळेश्वर पासून अगदी 27 किलोमीटरच्या अंतरावरती आणि समोरच नदी आहे. तर तुम्ही छान एन्जॉय करू शकता. ही जागा अजून एक्सप्लोर करू शकता.
तर आवर्जून पालवी कृषी पर्यटन केंद्राला भेट द्या. परत एकदा मॅडम मी तुमची मनस्वी आभारी Thank आहे. you. थँक्यू Thank मॅम. you.